नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण मस्त लिंबू मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे. अगदी घरात आहे त्या साहित्यामध्ये आपण हे लोणचं बनवू शकतो आणि कुठल्याही सीझनमध्ये बनवू शकतो. पण सध्या हिवाळ्यामध्ये भाज्या, लिंबू मिरची खूप जास्त प्रमाणात येतात आणि स्वस्तही मिळतात. तर सर्वात आधी मी पोपटी मिरची घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली, कोरडी करून घेतली. याचे देठ काढून घ्यायचे आणि यासाठी मी 4 लिंब घेतलेले आहेत. तर सर्वात आधी काय करायचं, तर मिरची ह्या पद्धतीने चिरून घ्यायची आहे. याला मधून अशी रेष द्यायची, त्यामुळे मसाला यामध्ये भरायला सोपं होतं. ह्या पद्धतीने आपण मिरची चिरून घेणार आहोत. तर तुम्हाला अजून एक मी ट्रिक दाखवते. एक मिरची घ्यायची, त्याला मधून रेष द्यायची आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे. ह्या पद्धतीने मिरची कट केली तर तुमचा वेळ देखील वाचण्यास मदत होईल. तर आता ह्याच पद्धतीने मी सगळ्या मिरच्या चिरून घेणार आहे. तर आपल्याकडे कसं असतं, चटणी आणि लोणचं हे जेवणामध्ये तर हवंच. हे नसेल तर आपल्याला जेवण जातच नाही, कारण आपल्याला ती सवय लागलेली असते. त्यामुळे कारल्याचं लोणचं, गाजराचं लोणचं, लिंबू मिरचीचं लोणचं, अगदी उन्हाळ्यामध्ये आंब्याचं लोणचं, वेगवेगळ्या प्रकारचं लोणचं आपण बनवतोच. तर आज आपण लिंबू मिरचीचं लोणचं बनवणार आहोत. माझ्या चॅनलवर तुम्हाला उपवासाचं लिंबाचं लोणचं किंवा साधं लिंबाचं लोणचं, आंब्याचं लोणचं, मिरचीचं लोणचं, कारल्याचं लोणचं हे व्हिडिओ नक्कीच बघायला भेटतील. तर आता मिरच्या आपल्या चिरून होत आलेल्या आहेत. मी सगळी प्रोसेस काही दाखवणार नाही आहे. एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे, ती फक्त तुम्ही वापरून कशी चिरायची ह्यासाठी फक्त मिरची चिरून दाखवलेली आहे. तर सगळ्या मिरच्या चिरून झालेल्या आहेत. एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आणि आता मसाला करून घेऊया. यासाठी मी 1 वाटी मीठ घेतलेलं आहे. ह्यामध्ये आता आपण हिंग घालून घेतोय. तर खडा हिंग मी कुटून घेतला आहे, अगदी 1 चमचा असेल हा हिंग. त्यानंतर मोहरी बारीक मिक्सरला वाटून घेतली आहे अर्धी वाटी. 1 वाटी मोहरीची डाळ घेतली, 1 वाटी हळद घेतली आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी बेसिक साहित्य आहे. आपल्या घरामध्ये हे सगळं साहित्य अवेलेबल असतं. तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही 1 वाटी मोहरी मिक्सरला फिरवून घालू शकता. इथे आपण अर्धीच वाटी घेतलेली आहे. आता लिंबाचे असे 2-2 भाग करून घ्यायचे. लिंब त्याआधी स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोणचं बनवताना कधीही डाग असलेले लिंब अजिबात वापरायचे नाही. आता ह्यामधलं बी आपण सालकाडीच्या साह्याने काढून घेऊया. कारण काय होतं, लोणच्यामध्ये जर बी गेलं तर त्याला एक कडवटपणा येतो. त्यामुळे शक्यतोवर सगळं बी काढून घ्यायचं आहे. तर सालकाडीने हार्डली 2 मिनटं आपल्याला लागतात हे बी काढून घेण्यासाठी. आता बी काढून घेतलं आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, ह्यामधला रस काढून घेणार आहोत. आणि ह्या मिरचीच्या लोणच्यामध्ये लिंबाचा रस घातल्यामुळे एकतर तिखट कमी होतं आणि आंबट लोणचं खायला छान लागतं. त्यामुळे आपण व्हिनेगर वगैरे वापरत नाही आहे. आणि हे जे 2 लिंब आहेत ना, याच्या आपण बारीक फोडी करून घेणार आहोत आणि ह्या आपण लोणच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. तर याच्या बारीक मोठ्या तुम्हाला हव्या तशा फोडी तुम्ही कट करून घेऊ शकता. ह्यातले देखील आपण बी काढून घेतलेलं आहे. लिंबाच्या फोडी ह्या मिरचीच्या लोणच्यामध्ये रापल्यानंतर एवढा छान लागतात की विचारूच नका. तर 2 लिंबाच्या फोडी आपण घालून घेणार आहोत ह्यामध्ये. आता बारीक फोडी करून घ्यायच्यात, बी काढून घ्यायचं आहे. तर हार्डली 10 ते 15 मिनटामध्ये हे लोणचं बनून तयार होतं आणि 6 महिने तर आरामात टिकतं, अजिबात खराब होत नाही. आता बी काढून घेतल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, तुम्ही लिंबू मिरचीचं लोणचं कसं बनवता कमेंट करून नक्की सांगा. आता ह्यामधलं बी काढून घ्यायचं आहे आणि पुढची प्रोसेस चालू करायची आहे. तर आता काय करायचं, एक वाटी घ्यायची, त्यामध्ये मोहरीचं तेल घालून घ्यायचं किंवा पॅन घ्यायचा. आणि साधारणपणे मी 1 वाटी मोहरीचं तेल घेतलेलं आहे. तुमच्या घरात जर मोहरीचं तेल नसेल तर साधं नॉर्मल तेल देखील तुम्ही वापरू शकता. आता मी लोणच्यासाठी आणलंच होतं, त्यामुळे माझ्या घरामध्ये मोहरीचं तेल अवेलेबल आहे. आता बारीक चिरून घेतलेली जी मिरची आहे त्यामध्ये सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. पण त्याआधी काय करायचं,
ह्या ज्या लिंबाच्या फोडी आहे ह्या मिरचीमध्ये घालून घ्यायच्या आहेत. पण त्यामध्ये बी अजिबात नाही गेलं पाहिजे, ती काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर जोपर्यंत तेल गरम होतं तोपर्यंत पुढची प्रोसेस करून घेऊया. तर लिंबाच्या फोडी यामध्ये घालून घ्यायच्यात. तुम्ही अजून 1-2 लिंब यामध्ये हवं असेल तर ॲड करू शकता. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता बाउलमध्ये तयार करून घेतलेला जो मसाला आहे तो देखील ह्यामध्ये ॲड करायचा. लोणच्याला मीठ थोडंसं जास्ती झालं तरी हरकत नाही, पण मीठ जर कमी झालं तर लोणचं खराब होऊ शकतं. त्यामुळे यामध्ये बाकी कुठलंही साहित्य कमी जास्त झालं काहीच हरकत नाही, पण मिठाचं प्रमाण अगदी योग्य पाहिजे. आता हे चमच्याच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. ह्यामध्ये मी 1 चमचा मेथीदाणा घेतलेला आहे, तो छान असा तळून घ्यायचा आहे. ह्यामध्येच मेथीदाणा छान कडकडीत तळल्या जाईल तोपर्यंत पॅन साईडला ठेवायचा आहे आणि लिंबाचा रस यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर आपण जेवढे लिंब चिरून घेतले होते त्यामधला रस यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे जे लिंबू आहे ना, रस काढून घेतलेलं, ते देखील आपण फेकणार नाही आहेत. त्याच्या फोडी करून घ्यायच्या आणि ह्या देखील लोणच्यामध्ये घालायच्या. ह्या फोडी रापल्यानंतर खायला खूप मस्त लागतात. त्यामुळे वेस्ट वगैरे अजिबात याला समजायचं नाही. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्याच्यानंतर हे कडकडीत गरम केलेलं जे तेल आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. सगळं छान असं खालीवर करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि कडकडीत तेल यामध्ये ॲड करायचं आहे. आता परत एकदा चमच्याच्या साहाय्याने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोणचं काचेच्या भांड्यामध्ये ठेवायचं. स्टीलच्या भांड्यामध्ये अजिबात ठेवायचं नाही. स्टीलचं भांडं यामुळे तडकलं जातं. त्यामुळे आता याला आपण काचेच्या भांड्यात बाउलमध्ये ट्रान्सफर केलं आहे आणि याला संध्याकाळपर्यंत असंच बाउलमध्ये ठेवायचं आणि त्यानंतर काचेच्या बरणीमध्ये याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, आपलं मस्त खमंग चटपटीत लोणचं बनून तयार आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मैत्रिणींनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.